छगन भुजबळांनी राज्यसभेसाठी पक्षश्रेष्ठींसमोर एक अट ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्यसभेवर जाण्यासाठी भुजबळ इच्छुक आहेत, मात्र त्यांच्या जागेवर समीर भुजबळ यांना संधी देण्याची मागणी त्यांनी केली आहे। त्यामुळे भुजबळांची उमेदवारी अद्यापही वेटिंगवर असल्याची माहिती आहे। नेमकं काय घडतंय पाहूयात। राज्यसभेसाठी छगन भुजबळ वेटिंगवर। भुजबळांची अट राज्यसभेचं तिकीट घालवणार। अटीमुळे वरिष्ठांकडून उमेदवारीला ग्रीन सिग्नल नाही। राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या शेवटचा दिवस आहे, मात्र अजूनही राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज भरलेला नाही। छगन भुजबळ यांचं नाव जवळजवळ निश्चित असतानाही त्यांना वरिष्ठांनी वेटिंगवर ठेवलं आहे। छगन भुजबळ यांच्या एका अटीमुळे त्यांना वेटिंगवर ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आधी समीर भुजबळ यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ द्या, त्यानंतरच उमेदवारी अर्ज भरणार अशी अट भुजबळांनी ठेवल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। तर भुजबळांच्या नेमक्या मागण्या कोणत्या आहेत? राज्यसभेच्या जागेसंदर्भात छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, तटकरेंकडून फडणवीसांची भेट घेण्यात आली। भुजबळ राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक असल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं। भुजबळ राज्यसभेवर गेल्यास त्यांच्या जागेवर समीर भुजबळांना संधी देण्याची विनंती केली। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर भुजबळ यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली। पक्षाच्या जडणघडणीत भुजबळ कुटुंबाचा सहभाग असल्याचं भुजबळांनी सांगितलं। दादांचं कुटुंब, तटकरेंच्या कुटुंबाला जो न्याय तो भुजबळ कुटुंबाला का नाही, असा भुजबळांनी सवाल विचारला। दादा, तटकरेंच्या कुटुंबातील एक व्यक्ती केंद्रात तर एक व्यक्ती राज्य मंत्रिमंडळात आहे, असं भुजबळांचं म्हणणं आहे। राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर जाण्यासाठी अनेक नेते इच्छुक असल्याचं स्वतः सुनेत्रा पवार यांनी सांगितलं। तसंच वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून उमेदवार ठरवला जाईल, असंही यावेळी त्यांनी म्हटलंय। तर भुजबळांसंदर्भात सुनेत्रा पवारांनी थेट बोलणं टाळलं। प्रत्येक पक्षाला सगळ्यांचे विचार घेऊन एखादा उमेदवार ठरवण्याची त्यांचा तो एक भाग असतो आणि तसं चाललेलं आहे आमच्याकडे। त्याच्यामुळे उमेदवारांची चर्चा होत असताना अशी अनेक नावं बाहेर पडतात नेहमीसारखी, तशी पडत असतील। पण आता आपण बघूया काय म्हणजे संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत तुम्हाला नाव कळेल। भुजबळांचं नाव असण्याची शक्यता वाटते? सांगता येत नाही, सगळ्याच गोष्टी आपण सगळ्यांचा सारासार विचार करत असतो। तर तिकडे नवनीत राणा यांनी देखील सुनेत्रा पवारांची 2 दिवसांपूर्वी भेट घेतली होती। त्यामुळे राणांच्या राज्यसभेच्या चर्चा सुरू झाल्या होत्या। मात्र राष्ट्रवादीच्या कोट्यातून राणांच्या राज्यसभेच्या चर्चांना तटकरे यांनी फुल स्टॉप दिला आहे। नवनीत राणांचा हा विषय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्याचा संपलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर ग्रुपची बैठक आता संध्याकाळी होईल आणि या संदर्भातला अंतिम निर्णय बहिणी असतील, भुजबळ साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील, मी अध्यक्ष असेल, मुश्रीफ साहेब आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, दिलीप वळसे पाटील आहेत, पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत, आमदार आहेत, या सर्वांची चर्चा करून आम्ही त्या ठिकाणी करू। विधानसभेच्या निवडणुकीआधीच भुजबळ राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक होते। दरम्यान आताही ते इच्छुक आहेत, मात्र त्यांच्या जागेवर समीर भुजबळ यांना संधी देण्याची अट त्यांनी ठेवल्याची माहिती आहे। त्यामुळे त्यांची अट पक्षश्रेष्ठी मान्य करणार का, याकडे आता लक्ष लागलं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।